ठेवायचं त्याच्यानंतर मी येणार आहे ना. हो प्रभू, कसे आहात तुम्ही? बऱ्याच दिवसापासून तुम्ही दिसला नाही. एक्झाम चालू आहे आता माझ्या. ओके, बाकी जॉब वगैरे कसा होतोय? आतमध्ये प्रॉब्लेम येतो. तर प्रभूजी, माझा एक प्रश्न होता. कसला प्रश्न? प्रभूजी, माझी आता परिस्थिती पाहता मला काय वाटत नाही की भगवंत मला त्यांच्या कृपा देतील. तर माझ्यामध्ये कोणते गुण असले पाहिजेत की भगवंत मला त्यांची कृपा देतील? बघा, भगवंत खूप उदार आहेत. भगवंत आपल्या अवगुणांपेक्षा आपला एक जरी गुण असेल त्याकडे लक्ष देतात. आणि आज जसं श्रीमान सनतकुमार भाऊने सांगितलं की आपल्याकडे जर सरलता असेल तर निश्चितच भगवंत आपल्यावरती कृपादृष्टी ठेवतील. तर या संदर्भात मी एक कथा ऐकली होती. आता लवकरच रामनवमी येणार आहे, तर त्या निमित्ताने ती कथा मी तुला सांगतो. तर एक भक्त होते, त्याचं नाव होतं अढैया. हो हो, जसे भगवंतांचे रूप अनंत आहेत तसेच त्यांचे भक्तही अनंत आहेत. तर हा भक्त होता अढैया. गावामध्ये अढैया नावाचा भक्त राहायचा. आणि एक दिवशी त्याच्या गावामध्ये काही साधू महात्मा येताना दिसतात. उभे राहत त्यांच्यामध्ये काय चर्चा होती. अरे नमस्ते गुरुदेव. नमस्ते. नमस्ते. अहो, तुम्ही इतके तेजस्वी आहात आणि तुमचे सेवक ही गुटगुटीत आहेत. 3 टायमिंगला जेवायला मिळतं वाटतं तुमच्या इथे. हो, आमचे भगवंत खूप कृपाळू आहे. ते सर्वांना पुरवतात. त्यांचं नाव काय? अयोध्यापती प्रभू श्री रघुनंदन. ते सर्वांना प्रसाद पुरवतात. सर्वांना? हो. हे कसं शक्य आहे? अहो, सकाळी 5 पंक्ती आणि संध्याकाळी 5 पंक्ती असतात. 5? मी त्या 5ही पंक्ती जेवू शकतो का? ते कसं शक्य आहे? अहो, त्याची काळजी तुम्ही करू नका. माझं नाव आहे अढैया. 2.5 किलोच्या पिठाच्या चपातीपासून माझी भूक फक्त सुरुवात होते. 2.5 किलो? हो, 2.5 किलो. अहो, ते तर फक्त ठिणगी पेटायला सुरू होते. ठीक आहे अढैया, तू काळजी करू नकोस. प्रभू श्री रामचंद्र खूप दयाळू आहे. तुला नक्कीच ते पुरवतील. धन्यवाद गुरुजी, धन्यवाद. तुम्ही म्हणले की भगवंत एवढे कृपाळू आहेत, पण हे सर्वांना कसे पुरवतात? मी तिथे येऊ शकतो का तुमच्या बरोबर? नक्कीच अढैया. आणि 5ही पंक्तीत मला जेवायला मिळालं पाहिजे. हो, नक्की. धन्यवाद. मला पण घेऊन चला. मूल्य. आणि भगवंता, गुरुदेव, मी तिथे येऊ शकतो का कृपया? हा, नक्कीच येऊ शकतो. आम्ही भगवंत तुझ्याकडून काही मागणार नाही. आम्ही दिवसभर भगवंताचा हरिनाम घेतो. रामचंद्र रघुवीरा. रामचंद्र. एक मिनिट. अहो, इथे महत्वाचा विषय सुरू आहे. काय तुम्ही म्हणले मी 5 पंक्तीत जेवू शकतो. नक्कीच. अहो, पण तुम्ही म्हणले 5 पंक्तीत जेवू शकतो, पण मला मिळालं पाहिजे. नक्की. प्रभू श्री रामचंद्र सर्व जगाला पुरवत आहेत. तुला का नाही पुरवणार? धन्यवाद गुरु. नक्कीच तुला. धन्यवाद. आश्रमामध्ये आता राहू लागला, तिथे सेवा करू लागला. पण त्याची एकच समस्या होती, म्हणजे जेवायला बसला की तो थांबत नव्हता. अरे बापरे, किती खातोय?
निदान जेवणाच्या मध्ये पाणी तरी पिता. अरे अरे हे तर बघ मध्ये. अरे अजून मी सुरुवात पण केली नाही. हो तर असेच दिवसामागून दिवस निघून झाले आणि तो दिवस उजाडला. कोणता दिवस आहे? कोणता दिवस? बघूया एकादशीचा दिवस. आणि आता अडयाची काय अवस्था होते ते बघूया. अरे नक्कीच चाललंय काय इथं? सकाळपासून 2 तास झाले, एक चूल सुद्धा पेटली नाही साधी. अरे गुरुदेव गुरुदेव चाललंय काय नक्की? अडय्या, तुला माहित नाही आज एकादशी आहे आणि एकादशीच्या दिवशी सगळे जण कडधान्यांपासून उपवास करतात. उपवास? हो गुरुदेव, नाही नाही मी नाही करणार उपवास. यांना सांगा प्लीज, मी नाही करू शकत. ठीक आहे अडय्या, पण तुला स्वतः स्वयंपाक करावा लागेल, तोही गावाबाहेर. ठीक आहे. पण हे विसरू नकोस हा, की गुरुदेव. त्याआधी तुला प्रभू रामचंद्रांना तो अर्पण करावा लागेल. नक्कीच. तर आता अढेला जंगलात जाऊन भगवंतांसाठी अतिशय प्रेमाने स्वयंपाक बनवू लागला. स्वयंपाक बनवू लागला. पण त्याला भगवंतांना अर्पण कसं करायचं ते तर माहीतच नव्हतं. तर तो त्याच्या स्वतःच्या पद्धतीने भगवंतांना बनवू लागला. आवाज मेरे भोजन का भोग लगाई. आवाज प्रभू श्री राम की. भगवंता दंडवत प्रणाम. अडया उठ. किती सुंदर, किती आकर्षक. आम्ही खूप प्रसन्न आहोत की तू आज आम्हाला तुझं बनवलेल्या पक्वानाचा आस्वाद घेण्यासाठी काढया अशी तुझ्या चेहऱ्यावर चिंता का? भगवंता, गुरुदेव मला म्हणाले की तुम्ही एकटेच येणार, पण ह्या कोण आहेत? अरे आणि मी तुमचा आणि माझाच प्रसाद बनवला. आता अरे या माझ्या धर्मपत्नी सीतादेवी आणि जिथे जिथे जातो या माझ्या सोबतच असतात. ओके, तर मला आनंद झाला तुम्ही आला. असू द्या, आज एकादशी आहे. बसा बघून. भगवंता, मला माझ्या गुरुदेवांची खूप इच्छा होती की मी एकादशी करावी, आणि बघा आज तेच घडलं. अशा प्रकारे एकादशी घडली म्हणायची. आता बघूया आश्रमामध्ये गेल्यानंतर काय होतं. अरे अडय्या, आता तरी तू पोटवर खात असतील ना? काय सांगू गुरुदेव, तुम्ही म्हणले होते की भगवंत एकटेच येणार, आणि त्यात त्यांच्या पत्नी पण आल्या होत्या. सीताराम सीताराम. हा, सीता मैया. अहो त्या पण आल्या. मी तर दोघांचा प्रसाद बनवलेला. काय बलभद्र, अडय्याची भूक जास्तच वाटते. पुढच्या वेळेस याला 5 किलो सामग्री द्या. हाँ 5 किलो. वो उतना ही खाता है जिसका उसका खाता है.
तर पुन्हा एकदा एकादशीला आणि नेमाने जंगलात जाऊन स्वयंपाक बनवू लागला. आणि आता बघूया पुन्हा एकदा काय घ्यायचं. तुम्हाला काय म्हणायचंय? भगवंता तुम्ही आला, धन्यवाद. माझी वही कुठे? माझी बॅग बॅग कुठे ठेवली त्याने? शुभ हात. अहो पण हे कोण आहेत? हे माझे बंधू. सख्खेचे का मानलेले आहेत? अरे अडया, हे सख्खेच बंधू आहेत. हे प्रिय लक्ष्मण. मी जेव्हा वनवासात होतो तेव्हा यांनीच आमची दिन रात्र सेवा केली. अहो भगवंता, पण तुम्ही याच्या आधी मला पूर्वकल्पना तरी द्यायची की हे तिघं मागे आलात, ह्यांना घेऊन आलात, आता आलात, ह्यांना घेऊन आलात, आणि प्रसाद तर हा तिघांचाच बनवलाय. अरे असं आमचं काही ठरलं नव्हतं. तुझ्या प्रेमाला पाहून मी यांना म्हणलं चला आपण पण जाऊया. मी पण आलो. या भगवंता, बसा. आलात, खूप प्रसन्न आहे. 10 किलो तो विकत आडया जरी भुकेची तीव्रता खूप असते तरी त्याच्यात एक गुण आहे जो म्हणजे साधेपणा आणि सरळता. ते मी खूप प्रभावी आहे. आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा एकादशी घडली. अरे अडय्या, मी आशा करतो की तो पोटभर खात असशील आता तरी. अहो गुरुदेव, काय सांगू तुम्हाला. भगवंत एकटे एकटे तो म्हणतात आणि रोज त्यांचे एक एक सेवक वाढवतायत. काय? आणि माझी रोज एकादशी. काय हे? बघा अडय्याची भूक किती वाढत चालली. ठीक आहे बलभद्र, पुढच्या वेळेस अडय्याला 10 किलो सामग्री द्या. बघूया तो या सामग्रीचं करतो तरी काय. पुन्हा एकदा अडया 10 किलो सामग्री घेऊन जंगलात जाऊन. मी का पुन्हा यावेळेस तो तुमचा करत नव्हता. ऑडियन्स का कोणास ठाऊक तो वाट बघत होता कुणाची तरी. म्युझिकला वाट. बघूया काय होत होते. सीताराम आइए, लक्ष्मण राम आइए, मेरे भोजन का भोग भगवंता आलात. हो अडया. किती सुंदर. मी किती सौभाग्य आहे की तुम्ही आलात. पण आज मी एक घोषणा करणार आहे. शेवट काय अडया? मी प्रसाद बनवला नाही. असं की मला माहित होतं प्रत्येक वेळेस तुम्ही एक एक पार्षद वाढवताय ना. मी आज प्रसाद बनवला नाही. हे इथं सामग्री आहे, घ्या, मी करा. अरे अडया, तुझ्या प्रेमापोटी आलो आम्ही. अहो भगवंता, पण मला तुम्ही पूर्वकल्पना दिली नाही हे येणार म्हणून. पहिले ह्या आल्या, आता हे पण आले आणि हे पण आले. काय हो भगवंता, आता तुमच्या साक्षात पत्नी पण इथं आहेत, त्यांना सांगा कराय. आज खूप सौभाग्याची गोष्ट आहे की आपल्याला आपल्या सेवकाची, आपल्या भक्ताची सेवा करण्याचा योग आलाय. सीतादेवी, तुम्ही आज सर्वांसाठी कृपया भोजन बनवा. हो स्वामी, निश्चितच हे तर माझं सौभाग्य आहे. स्वतः सीतादेवी सगळ्यांसाठी प्रसाद बनवत आहे.
बघता बघता ही बातमी सगळीकडे विश्वभरामध्ये पसरली. आणि सगळे देवी देवता तिकडल्या बाजूला त्या ठिकाणी पोहोचले. पुढच्या या 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 तुमचीच कमी होती आता इथं फक्त. काय काय अवघड आहे. बसा बसा, कृपा करून बसा. अडय्या, अरे आता तरी तुझं चांगलं चाललं असेल रे. अहो गुरुदेव काय सांगू, हे बघा किती जण आलेत प्रसाद खायला. कुठे कोण आलंय? तुम्ही नाही बघू इथं तर शकत? कोणीच नाही. अहो तुम्ही नाही बघू शकत? नाही, इथं कोणीच नाही अडय्या. एक मिनिट, भगवंता गुरुदेव तुम्हाला पाहू शकत नाहीत हे कसं शक्य आहे? ते तर माझ्यापेक्षा उच्च स्तरावरती आहेत. मी असा सहजासहजी कोण याला दिसत नाही. हो, तू मला पाहू शकतोस कारण तुझ्यात साधेपणा आहे आणि तुझ्या गुरुच्या शब्दांवर विश्वास आहे. पण आज तुझ्या गुरुचा तुझ्या शब्दावर विश्वास नाही. अहो त्यामुळे एवढंच ना गुरुदेव, तुम्ही नाही बघू शकत भगवंतांना? नाही. अहो भगवंतांनी काय सांगितलं की जो व्यक्ती सरळ आहे, जो त्यांच्यावर विश्वास ठेवतो त्यांनाच भगवंत दिसतात. काय? हो, किती गहन वाक्य बोललास तू अडय्या. जे साधे आहेत आणि ज्यांचा भगवंतांवर विश्वास आहे तेच भगवंतांना पाहू शकतात. हो अडय्या, हे तुझे शब्द नाहीयेत. खरंच तू खूप साधा आहेस आणि तुझ्या गुरुवर विश्वास आहे म्हणून तू भगवंतांना पाहू शकतोस अडय्या. तू खूप सौभाग्यशाली आहे अडय्या. तू खूप सौभाग्यशाली आहेस. हो नाही गुरुदेव, नाही गुरुदेव, तुमच्यामुळेच मला भगवंतांचं दर्शन झालं, तुमच्यामुळेच मला भगवंत मिळाले. काय? मी पण भगवंतांना पाहू शकतो. मी पण भगवंतांना पाहू शकतो. जय श्रीराम भगवान की जय. हरी ओम.